मित्रांनो नमस्कार। नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन सध्या विविध न्यूजपेपर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे, ती म्हणजे महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांची जी निर्मिती प्रस्तावित आहे त्या संदर्भातील इन्फॉर्मेशन आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 26 जानेवारी 2025 रोजी या संदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी देखील बातमी विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे। मग मित्रांनो, सध्या असलेल्या 35 जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन ज्या 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे ते नेमकी कोणते आहेत? तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील जळगाव या जिल्ह्यातून भुसावळ हा नवीन जिल्हा होऊ शकतो। त्याचप्रमाणे लातूर या जिल्ह्यातून उदगीर हा नवीन जिल्हा तयार होऊ शकतो। त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातून अंबेजोगाई, नाशिकमधून मालेगाव, नाशिकमधून कळवण, नांदेडमधून किनवट, ठाणे या जिल्ह्यातून मीरा भाईंदर, त्याचप्रमाणे पुन्हा ठाणे जिल्ह्यातून कल्याण, त्याचप्रमाणे सांगली, सातारा, सोलापूर या तीनही जिल्ह्यांतून मानदेश हा एक नवीन जिल्हा तयार होऊ शकतो तसे प्रस्तावित आहे। त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव, पुणे जिल्ह्यातून बारामती, यवतमाळ जिल्ह्यातून पुसद, पालघरमधून जव्हार, अमरावतीमधून अचलपूर, भंडारामधून साकोली, रत्नागिरीतून मंडणगड, रायगडमधून महाड, अहमदनगरमधून शिर्डी, अहमदनगरमधून संगमनेर, त्याचप्रमाणे पुन्हा अहमदनगरमधून श्रीरामपूर, त्याचप्रमाणे गडचिरोली या जिल्ह्यातून अहेरी, अशा प्रकारचे हे 21 जिल्हे प्रस्तावित आहे जे नव्याने त्यांची निर्मिती ही होऊ शकते। मित्रांनो, राज्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या 35 जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत आणि यामुळे प्रशासन अधिक सुलभ होईल, तसेच स्थानिक पातळीवर विकासाच्या प्रक्रिया गतिमान होतील असा शासनाचा विश्वास आहे। तरी मित्रांनो, आता येणाऱ्या काळामध्ये आपले आता सध्याचे जे महाराष्ट्रातील सरकार आहे ते नेमकी काय निर्णय घेते यावरती सगळ्या गोष्टी या डिपेंड असणार आहे आणि 26 जानेवारी ही जी तारीख समोर येत आहे की या तारखेला या संदर्भात काहीतरी अधिकृत घोषणा होईल। तर आशा आहे मित्रांनो, कदाचित या संदर्भात अशा प्रकारची अधिकृत घोषणा होऊ शकते। तरी मित्रांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या न्यूज प्रकाशित होत आहेत त्या अनुषंगाने मी ही इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, नक्कीच यूजफुल वाटली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि तुमचं वैयक्तिक मत देखील ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करून अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मग या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।